हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण चायनीज मॅगी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतले। आता त्यामध्ये थोडेसे मीठ टाकूया व चांगले मिक्स करूया। मिठाने मॅगीला छान अशी चव येते। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मॅगी घालून घेऊया। तुम्ही इथे इप्पी सुद्धा वापरू शकता। आता ती मॅगी छान अशी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात। मॅगीला छान अशी उकळी आलेली आहे। पुन्हा मॅगी छान अशी मिक्स करून पाण्यामध्ये एकजीव करूयात, म्हणजे छान शिजेल। आता त्यामध्ये थोडेसे वाटाणे घालूयात व पुन्हा मिक्स करूयात व 5 मिनिटं उकळून घेऊयात। आता मॅगी छान अशी शिजलेली आहे। आता ती एक गाळून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालूया व चांगली परतून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया व चांगला फ्राय करूया। कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो घालूया। पुन्हा एकदा परतून घेऊयात। कांदा व टोमॅटो छान असं परतल्यावर त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस व 1 चमचा रेड चिली सॉस घालूयात। थोडीशी लाल मिरची पावडर घालूयात, त्याने मॅगी छान अशी स्पायसी होते। आता इथे मी मॅगी मसाला घातलेला आहे। मॅगी मसाला घातल्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात व मूठभर चिरलेली कोथिंबीर घालूयात। तर सर्व मसाले छान असे परतून घेऊयात। मसाले परतल्यावर त्यामध्ये मॅगी घालायची व मॅगी छान अशी परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता मॅगी छान अशी परतलेली आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया व छान अशी मिक्स करून घेऊया। तयार आहे आपली स्पायसी अशी चायनीज मॅगी। थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली चायनीज मॅगी एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये। धन्यवाद।